बघितलं का नाही? जस्ट आता बसलो इकडे. डॅडी डायरेक्ट खाऊची बॅग उघडतोय. आता मी परत बॅगा उघडल्यात राहुलला सगळं दाखवण्यासाठी. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी खूप खुश आहे कारण आता मी घर वगैरे सगळं साफ केलेलं आहे. कारण माझी मम्मी डॅडी येत आहेत आणि ते आता जस्ट लँड झालेत आणि त्यांना बाहेर यायला 15-20 मिनटं लागतील. सो तेवढाच रस्ता आहे माझ्या घरून एअरपोर्टपर्यंतचा. सो आता फटाफट जाऊया. ॲक्च्युली त्यांचं फ्लाईट 40 मिनटं लवकर आलं आहे म्हणून जरा माझी घाई झाली आहे. सो चला आता वाटेत बोलतो, पण त्याआधी मी तुम्हाला माझ्या मम्मी डॅडीचा प्रवास दाखवतो. लास्ट मिनिट पॅकिंग चालू आहे. फिशला मसाला लावून तो ह्याच्यात टाकलेला आहे आणि आता बॅग लावून टाकतोय. निघालो आम्ही रोहनकडे जायला. सगळी तयारी झाली आहे. किती वेळ लागेल आता पोचायला? 1-1.25 तास. फर्स्ट फ्लाईट होतं मुंबई टू अबुधाबी आणि त्या फ्लाईटमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रेची अख्खी टीम होती. बघितलं का नाही? काय बघा. सो नाईस. आता बोर्डिंग चालू झालेलं आहे. सगळे थांबलेत लोक. इकडनं अबुधाबी आणि मग तिकडनं पुढे. फ्लाईट बोर्ड करतोय. जस्ट आता बसलो इकडे. वेळ आहे ना अजून आपल्याला. किती वेळ आहे? 15 मिनिटं आहेत ना. हे पालक मुर्ग आहे, ही जिरा राईस आहे, ही डाळ आहे, ही काहीतरी चण्याचं सॅलेड आहे, हा ब्रेड आहे आणि हे काहीतरी काय आहे का ते फ्रूट कस्टर्ड आहे. आणि मी ड्रिंक्स घेतले नाही, मी ब्लॅक कॉफी घेतली आणि पाणी आणि ब्रेड आहे आणि बटर आहे. शॉर्ट फ्लाईट आहे म्हणून एक नॉर्मल मेनू आहे. आलो अबुधाबीला. बघूया आमचं इकडे US इमिग्रेशन होत आहे का. आता आम्ही ट्रान्सफर करतो फ्लाईट आमचं अबुधाबी न्यूयॉर्क. हे अबुधाबी एअरपोर्ट आहे. सगळं ड्युटी फ्री इकडे. आमचा गेट आहे C41. तो शोधतोय आम्ही आता. मी बरोबर डायरेक्शनला चाललोय. एअरपोर्ट सुंदर आहे आणि असं पझल न करणार आहे. सगळ्या मार्किंग वगैरे एकदम परफेक्ट आहेत. ह्याला आम्हाला सीट मधल्या मिळाल्या होत्या आणि बोर्डिंग कम्प्लीट झालंय. आता आमच्या बाजूला कोणी नाहीये, तर 2 जण मिळून आम्हाला 4 सीट आहेत. त्यामुळे अगदी आनंद झालेला आहे. आम्ही पाणी आहे, सँडविच आहे, पायनॅपल डेझर्ट आहे. पायनॅपल म्हणजे मिडनाईट स्नॅक्स आहे खरा. ब्रेकफास्ट आलेला आहे आणि मी घेतलं सॉसेज आणि ऑमलेट आणि काहीतरी हे मला वाटते स्वीट डिश आहे. आणि चॉईस होता मसाला डोसा आणि फ्रेंच टोस्ट. असे अजून 2 चॉईस होते, बट आय प्रिफर्ड दिस. लंच सर्व केलेला आहे. चिकन टिक्का, जिरा राईस आणि एक खुसखुसचा सॅलड आहे आणि एक चॉकलेट मूस आहे. वैशालीने व्हेज घेतलं आहे. पनीर रोल आहे. बाकीचं सगळं सेम आहे, सॅलड आणि ते मूस. आम्ही उतरलो आता डॅलसला बाहेर आलो आहे
आता बॅग क्लेम करतो आणि निघतो. तर आता ते लँड झालेत. युजली लँड झाल्यावर बाहेर यायला 1 पाऊण तास लागतो, कारण इमिग्रेशन करावं लागतं, त्याच्यानंतर बॅग घेऊन मग बाहेर येतो. पण माझ्या मम्मी डॅडीचा एक लेवर JFK ला होता, म्हणजे न्यूयॉर्कला, आणि JFK टू डॅलस जे फ्लाईट आहे ते डोमेस्टिक फ्लाईट आहे, म्हणून त्यांना जास्त काय करावं लागणार नाही. प्लेनमध्ये उतरल्यावर लगेच ते बाहेर येऊ शकतात. आणि मी पण बॅगेजकडे जाऊ शकतो. युजली इंटरनॅशनल टर्मिनलचं जे बॅगेज क्लेम असतं ते म्हणजे आतमध्ये असतं, ते जे रिसीव्ह करायला येतात ते जाऊ शकत नाही. आणि डोमेस्टिक टर्मिनल असल्यामुळे मी एकदम आतपर्यंत जाऊ शकेन. आणि अमेरिकन एअरलाइन्सचं फ्लाईट युजली डिले होतोय. पहिल्यांदा मी 40 मिनिटं लवकर बघतोय फ्लाईट. युजली जेव्हा टेल विंड वगैरे असते तेव्हा प्लेन फास्ट जातं. टेल विंड म्हणजे मागणं वारा येत असेल तर प्लेन फास्ट जातं, आणि जर हेडविंड असेल तर स्लो होतं. डॅडी आलाय. कसं आहे? लवकर आलं ना फ्लाईट. हो. डोमेस्टिक आहे ना. आपल्याला गाडीकडे जावंच लागेल, कारण एक्झिट कुठून तरी भलतीकडनं आहे. तर मला असं जिकडनं आलो तिकडनं परत इकडे येता येणार नाही. गाडीमध्ये बॅगा टाकणं चालू आहे. कशा जातील ते बघतोय. भुक्याची काय पोझिशन आहे? अरे पोट भरलेलं आहे. हो, खाल्लंय. पण पहिले घरी जाऊया आणि फ्रेश होऊया ना. चालेल. कसं वाटतंय अमेरिकेत येऊन? मस्त. डॅडी डायरेक्ट खाऊची बॅग उघडतोय. अरे आलं, मला वाटलं हे काय? हे सुरमई आणि हलवा आहे ना, त्याला मस्त मसाला लावून फ्राय करण्यासाठी आणलं. आयला. आणि राहुलचं ते फेवरेट बांगड्याचं सुक आहे ना, ते पण खतरनाक. मिळत नाही ना बांगडा वेळात. मला काहीतरी चाकू दे. हे फ्रीज मध्ये टाकून दे लगेच. थॉ झालं. थंड आहे. टाकतो ते फ्रीजर मध्ये टाकू ना. फ्रीजर मध्ये टाक. मी येऊ का? बस तुम्ही टाकतो. मस्त चहा बनवतोय. बॅगा मी सगळ्या उघडल्या आणि खूप सामान आहे. एक एक करून तुम्हाला दाखवीन, कारण चहा पडला. ठेवलं. ओके, सो चहा पडलेला आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल कुठे? तर राहुल आता पार्ट टाइम जॉब करतोय, सो त्याचं 10 वाजता संपेल. मग मी सगळे त्याला घ्यायला जाऊ, मग तो इकडेच राहायला येईल. तर जरा फायर प्लेस लावतोय, कारण आम्हाला हे घर सोडायच्या आधी सगळे लाकडं पण जळून संपवायची आहेत. आणि आता मम्मी डॅडी इंडियावरनं आलेत, म्हणून आता इकडे आहे 12 डिग्री. सो मला नॉर्मल वाटतं, पण त्यांना थंडी वाजते. मस्त आहे ना आयडिया. आता 10-15 मिनिटात ते फुल जळेल सगळ्या साईडून, आणि 3-3.5 तास चालू राहील. आता मी फायर प्लेसची मजा घेऊन ठेवतोय, कारण नेक्स्ट अपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये फायर प्लेस नाही आहे. आता निघतोय आम्ही राहुलला आणायला. 9:30 वाजलेत. 10ला त्याला पिकअप करायचंय. चला. थंडी असेल काय रे बाहेर? थंडी असेल, पण तुम्ही गाडीतच बसाल. हो आहे. 12 डिग्री आहे. थंडी वाजते म्हणून सीट हीटर ऑन केलाय डॅडीनी पण आणि मम्मीनी पण. चला आता निघूया. राहुल आलेला आहे. डॅडी राहुलच्या नवीन फोनशी खेळतोय. ते हिंज खतरनाक आहे डॅडी. अरे पण तुम्हाला 2 मी फोन आणले ते दाखवायचे राहिले. हे मी 2 फोन घेतलेत मम्मी डॅडीसाठी US मध्ये वापरायला. हे प्रीपेड फोन्स आहेत. मोटो G प्ले. एक मी ऑलरेडी सेटअप करून ठेवलेला. नाही, हा फोल्ड होणार नाही. करू शकतेस, पण एकदाच होईल फोल्ड तो. आता मी सगळे रिलॅक्स झालोय. डॅडी झोपलाय आणि आता हा एअर मॅट्रेस आम्ही फुगवलाय. 2 बेडरूमचं घर घेतलंय, पण आम्ही एकाच बेडरूम मध्ये राहणार आहोत, कारण आम्हाला रात्री गप्पा मारायला बरं पडतं.
आणि आता मी आणि राहुल इकडे झोपू, मम्मी डॅडी माझ्या बेडवर झोपतील. कसं वाटलं आजचा दिवस मम्मा? मस्त. आणि असं वाटतं एकदम आता प्रत्येक दिवस हळूहळू जाऊन दे, तुमची दोघांबरोबर जास्त दिवस राहायला मिळते. तर आता रात्री आम्ही बिर्याणी मागवली होती, सो आम्ही खूप गप्पा मारत होतो आणि मला शूट करायला जमलं नाही. पण आता बिर्याणी खाल्ली मस्तपैकी आणि आता झोपू आणि आता डायरेक्ट सकाळी भेटू. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आता सगळे आम्ही सकाळी उठलोय आणि डॅडी ऑलरेडी ब्रेकफास्ट करतोय आणि मी आणि राहुल बॅगेतून सगळं कालचं सामान काढतोय. आणि आज ब्रेकफास्टला जो मम्मी डॅडीने स्नॅक्स आणलेत तेच आम्ही खाणार आहेत चहा बरोबर. आता मी परत बॅगा उघडल्या आहेत राहुलला सगळं दाखवण्यासाठी आणि आता काढून ठेवतो, कारण काल रात्र झाली होती म्हणून परत सगळं बॅगेत टाकलं आणि बॅगा बंद केल्या. तर काय काय आणले की करून दाखव मम्मा. राहुल तुझं सगळं सेपरेट बाजूला ठेव, घेऊन जायचं. माझे मोस्टली मसाले, स्वीट्स, शेवपुरी आणि काय शेव आहे, शेव, तिरफळ, कोकम. तिरफळ का फिश करीसाठी? तुला पण आणले ते कोकम आणि हे सगळं ऍस्ट्रॉनॉट फूड आहे, तुम्हाला कॅम्पिंगला जाता ना तेव्हा खाण्यासाठी है ना. फरसाण, शेव आणि रोनीचं फेवरेट वाला कडवे वाल बिरड्यासाठी. सर्वात फेवरेट वस्तू माझी ही आहे या बॅगेत, वालाचं बिरडं बनवण्यासाठी. वड्याचं पीठ, थालीपीठ हे सगळं पंकज काका आणि श्वेता काकीने तुझ्यासाठी खास पाठवलेलं आहे, तुला आवडतं राहुलला. थँक्यू काका काकी. आणि हे आपले तुमचे कॅम्पिंग साठी सगळी स्मॉल पॅकेट आणले तुम्हाला, तुम्ही ते बरण्यातनं वगैरे नेता ना, ते त्रास नको म्हणून. जलजिरा मसाला. आता जाऊया आपण विंटर कॅम्पिंगला. आणि मग काळ्या वाटाणा पण आवडतो ना, त्याच्यासाठी आणलं. जी इकडे मिळत नाही कडधान्य ती मी आणली. चहाच्या मसाल्यासाठी सुंठ पावडर आणि हे कॉफी मिळतात पण तरी आणले नाहीस का. आणि हे पोह्याचे पापड, मिरगुंड. परत बॅगेतच भरू ना, नंतर लावूया सगळं सामान. आणि हा चहा मसाला मम्मीने बनवून आणलाय. लास्ट टाइम 1-1.5 वर्ष आधी आलेले मम्मी डॅडी, तेव्हा जो मसाला बनला होता तो मी पुरून वापरत होतो, पण आता अजून एक स्टॉक आलाय मला. आणि परत जाताना अजून बनवण्यासाठी ती सुंठ पावडर वगैरे आणली. ओके. आणि प्लस या तुला आवडतात त्या चकल्या कुठून आणल्यात? चकल्या कपरेमध्ये आणल्या. आता शेवपुरी बनवूया आपण. खतरनाक. हा बटाटा चिवडा म्हणजे जबरदस्त. आणि काय अजून ते बाकी सगळं तेच एक्स्ट्रा वाल. आणि हे रोहनला जरा आवडत, म्हणजे राहुलचे भयंकर फेवरेट आहे म्हणून सोडे आणले. सोडे ड्राईड प्रॉन्स. मस्त आता पोह्या बिया टाकून बनवूया आपण. कोणाला हे जर पाहिजे असतील तर माझ्या काकाचा बिझनेस आहे, सो जर पाहिजे असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी त्यांचा नंबर फिश मिळतात एकदम बेस्ट क्वालिटी. आणि फ्रेश फिश पण मिळतात ठाण्याला शॉप मध्ये. चला आता नाश्त्याला काय चहा मी बनवतो. खायचं काय? यातलं थोडं खायचं तर घ्या, तुम्हाला जे पाहिजे. ते एकच पाकिट आहे, तुम्ही एकत्र खा. मी वड्याचं पीठ खाईन. थोडस मी निघता जे घरी पण होतं ना पॅक्ट सगळं ते पण टाकलंय, कारण त्याच्यामध्ये बरं काय आलंय, चिंटूच गुड्डे बिस्किट. हे 5 रुपयाला एवढंस गुड्डे मिळतं. एका म्हणजे असं एकत्रच 5 बिस्किट खाऊ शकतो माणूस. कितीला मिळतं गुड्डेचं पॅकेट मोठंवालं? इकडे $2 मिळतं, पण ह्याच्यापेक्षा मोठं असतं, डायमीटर पण मोठा असतो बिस्किट. खूपच महाग आहे. हा इंडियाचं. 5 रुपये म्हणजे किती सेंट झाले 5 रुपये? आणि हे पण हे 1-2 सेंट नाही, जास्त 7 सेंट. 7 सेंट. बाकरवडी आहे काय चिकन? 7 सेंट मध्ये अमेरिकेत काहीच मिळत नाही. 7 सेंट मध्ये चॉकलेट असं एक लिमलेटची गोळी पण नाही मिळणार. 7 सेंट होमलेस माणसाला दिले तरी तू $1 देईल. $1 परत देईल की हे वाढवून मला परत दे म्हणून. मी आणि डॅडी फॉर्म्युला 1चं लास वेगसचं क्वालिफाईंग बघतोय. आणि लास्ट वीक आपण इकडे होतो आणि हा रस्ता जो होता ह्याच्यावरून आपण टॅक्सीने जात होतो, पण आता ट्रॅकमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आम्ही मम्मी डॅडीने शूट केलेला व्लॉग डॅडीने एडिट केला आहे. ते लोक तिरुपतीला गेलेले तेव्हाचा, आत्या मामा वगैरे बरोबर. सो तो बघतोय. तो कुठे अपलोड नाही करणार आहे, फक्त आमचा पर्सनल फॅमिली व्हिडिओ आहे. आता 3:07 झालेले आहेत. डाळ बनवली आहे, मम्मीनीच बनवली आहे.
आणि इंडियावरून मम्मीनी फ्रीज करून मसाला लावून फिश आणले होते, ते आता फ्राय करतोय. आणि भूक लागली म्हणून राहुल खातोय बटाट्याचा चिवडा. आणि आता फ्राय करायला स्टार्ट करूया. आता नेक्स्ट टाइम काय म्हणते, ह्यावेळेस ट्रायलला आहे ना हे. नेक्स्ट टाइम एकदम इकडे होलसेल मार्केट मधून मोठी फिश फ्राय घेऊन मोठी आणि फुल एक बॅग आहे ना ती ह्याचीच आणायची. थर्माकोलच्या बॉक्सनी जागा खूप जाते. ते फिश फ्राय झालेले आहेत, मस्त दिसतोय आणि घरात मस्त वास आलेला आहे. म्हणून आम्ही दरवाजा उघडा ठेवलाय आणि इथे पंखा लावून ठेवलेला आहे. इकडे बाई उन्हात शेक घेते आणि भूक लागलेली आहे जबरदस्त. आपला कांदा लिंबू कापून ठेवलेला आहे. कसं वाटतं इकडे फिश फ्राय बनवून? आता आम्ही खायला बसतोय. डाळ भात आणि फिश फ्राय, सुरमई फ्राय ना, सुरमई आणि हलवा. सुरमई आणि हलवा. आणि राहुल शिंकतोय ते कुत्र्यासारखा. राहुलच्या नाकाला सवय नाही ना ह्या मसाल्याची. आणि पाचव्यांदा शिंकलं मी. आपल्या घरच्या सुरमईची सवय ना गेली त्याची, म्हणून शिंकतोय. चला आता खाऊया. आता जस्ट मी राहुलला सोडून आलोय आणि त्याची काहीतरी फ्रेंडची बर्थडे पार्टी होती म्हणून, तर तो उद्या सकाळी परत येईल. आणि ब्लॉग केला नाही कारण मी निघालो एकत्र, पण जेटलॅगमुळे मम्मी डॅडी दोघेही झोपले होते. आणि मग गाडीत राहुल तर त्या गप्पा पण मारत होतो, म्हणून मग विसरून गेलो ब्लॉग करायचं. सो आता आलोय, आता गरमागरम चहा पिऊ. आणि आता यांना झोपायला नाही सांगतोय, नाहीतर आता झोपले तर त्यांना सकाळी पहाटे जाग येईल आणि मग परत जेटलॅग तसाच राहील. आज रात्रीपर्यंत थोडं खेचून मग झोपतील, तर मग उद्या नॉर्मल होतील. तर असा होता म्हणजे मम्मी डॅडीचा इंडिया टू USA प्रवास. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुला कसं वाटलं समीर चौगुले आणि हास्य त्याच्या टीमला भेटून? अरे खूप मजा आली एकदम. इतकी छान ना समीर चौगुले बरोबर गप्पा मारताना असं वाटलं खूप ओळखीचंच आहेत आपल्या. आणि मस्त एकदम वेळ दिला मला. मी सगळं रोहनच्या ब्लॉग बद्दल सांगितलं त्यांना, ते पण एकदम खुश झाले. कारण टेक्निकली त्यांच्या शोला मी गेलो तेव्हाच मी फर्स्ट व्हिडिओ टाकला. आणि तेव्हा रोहनचा व्हिडिओ कॉल पण चालू होता, तर रोहनला पण त्यांनी हाय हॅलो केलं. आणि म्हटलं हास्य जत्रेला त्यांनी सहज एक ब्लॉग केला शूट आणि गंमत म्हणून युट्यूबवर टाकला, पण त्याला एवढा छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणून म्हटलं तुमचं कनेक्शन आहे हा. आणि बरोबर 1 वर्षानंतर ना, लास्ट इयर्स होते ना ते. मग ते पण खुश, त्या गप्पा मारत होतो मी. मस्त वाटलं. सगळी टीम होती, पण बाकी सगळे आपापले बिझी होते आणि त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब करणं पण मला बरं नाही वाटलं, म्हणून फक्त मी समीर चौगुले यांच्याशी बोलले. आणि आता तुम्हाला जरा बॅकग्राऊंड चेंज दिसत असेल, कारण आम्ही एका रोड ट्रिपवर आलोय आणि आमची धमाल चालू आहे. सो ते व्हिडिओज पण तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. आणि कुठे आलोय ते पण तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओज मध्ये कळेलच. आणि आता मम्मी डॅडी आल्यावरचे सगळे जे व्हिडिओ असतील त्याचे इंट्रो आणि आउट्रो शॉट जरा हललेले असतील, कारण मी असं एक टॉपिक घेऊन व्हिडिओ शूट करत नाहीये, मी शूट करत सुटलोय. सो ते थोडं ऍडजस्ट करावं लागेल मला. सो मला डिफरंट लोकेशन किंवा डिफरंट टाइमला इंट्रो आणि आउट्रो शॉट घ्यावे लागतील. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.